आणि 60 पैकी 27 जागा शिवसेनेच्या निवडून आल्या होत्या। आणि त्याच्यानंतर पुन्हा एक विजयी सभा झाली होती 8 मे 1988 ला। त्या दिवशी 27चे 28 झाले होते। मोरेश्वर सावे यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता आणि त्याच दिवशी या मैदानावर शिवसेना प्रमुखांनी या शहराचं नाव संभाजीनगर घोषित केलं होतं। काल ते एक भाजपचं घुबड आलं होतं 4-5 दिवसापूर्वी डोंबिवलीचं। ते म्हणत होतं छत्रपती संभाजीनगर नामकरण आम्ही केलं, पहिला महापौर आमचा होणार। तुम्ही स्वप्न बघा, तुमचा महापौर होणार नाही, महापौर या भगव्याचाच होणार, एवढं लक्षात ठेवा। परंतु मे 1988 ला विजयी सभा इथं झाली। यानंतर सातत्यानं शिवसेनेचा महापौर या महानगरपालिकेत राहिला आणि मागच्या 2019 मध्ये पहिल्यांदा माननीय उद्धवजी ठाकरे साहेब या राज्याचे मुख्यमंत्री झाले। या शहरासाठी तब्बल 2,500 कोटी रुपयाचा निधी उद्धवजी ठाकरे साहेबांनी मंजूर केलेला होता। आणि या 2,500 कोटीचे जे काम सुरू झाले होते त्यावेळेस आपलं सरकार असताना 2022 पर्यंत जवळपास 1100-1200 कोटी रुपयाचे विकास कामं पूर्ण झाले होते। आता हे जे उद्घाटन करतात ना काही लोक आयत्या बिळावर नागोबा, ते उद्धवजी ठाकरे साहेबांनी मंजूर केलेले काम आहेत, लक्षात ठेवा। आणि याच्यातलं सगळ्यात महत्त्वाचं काम 1680 कोटी रुपयाची पिण्याच्या पाण्याची योजना 12 डिसेंबर 2020 रोजी माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या हस्ते भूमिपूजन झालं होतं। पाणी पुरवठ्याची योजना जी आहे हिचं भूमिपूजन उद्धवजी ठाकरे साहेबांच्या हस्ते झालं। याची वर्क ऑर्डर उद्धवजी ठाकरे साहेबांच्या हस्ते झालं। कॉन्ट्रॅक्टर काम करत नव्हता, त्याला दादा मामा करून माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी काम करायला लावलं। हे भाजपवाले काही बगळे गल्ली बोळात फिरतात आणि सांगतात उद्धवजी ठाकरे साहेबांनी योजना बंद केली होती। उद्धवजी ठाकरे साहेबांनी ही योजना सुरू केली होती। ही योजना होती उद्धवजी ठाकरे साहेबांची। जायकवाडी पासून तर फारोळ्यापर्यंत 37 किलोमीटरचं काम करायचं होतं। ठरलं होतं दर महिन्याला किती काम करायचं, 3 किलोमीटरचं काम करायचं होतं। 2020 पासून जून 2022 पर्यंत 27 किलोमीटरचं काम झालं होतं। 27 किलोमीटरचं 10 किलोमीटरचं काम बाकी होतं जून 2022 ला। 12 डिसेंबर 2020 ते जून 2022 27 किलोमीटरचं काम उद्धवजींच्या काळात झालं। आता त्या 2022 पासून आता 2026 उजाडला, अजूनही हे पाईपलाईनचं काम पूर्ण झालेलं नाही। दररोज खोट्या घोषणा दिल्या जातात। मुख्यमंत्र्यांनी मागच्या वर्षभरात 5-10 बैठका गेल्या, 5-10 तारखा दिल्या। ऑगस्टची तारीख दिली, ऑक्टोबरची दिली, डिसेंबरची दिली, जानेवारीची दिली। आज जानेवारी 10 है, परंतु या शहराला पाणी मिळू शकलेलं नाही। या शहराला पाणी मिळू शकलं नाही। आज या शहराला 9 दिवसाला पाणी मिळतं। हो का नाही सांगा? 9 दिवसाला पाणी मिळतं का नाही मिळतं? हो का नाही सांगा? शिवसेनेचा महापौर असताना आम्ही 2 दिवसाला 3 दिवसाला पाणी देत होतो। महापौर नसल्यानंतर सुभाष देसाई साहेब पालकमंत्री होते 2022 पर्यंत। या काळात सुद्धा मी 2 दिवसाला 3 दिवसाला पाणी देत होतो। आज या शहरामध्ये 9 दिवसाला 10 दिवसाला 15 दिवसाला काही भागामध्ये पाणी आहे। 15 दिवसाला या शहरात पाणी आहे। परंतु ही योजना खऱ्या अर्थानं उद्धवजी ठाकरे साहेबांना सुरू केलेली आहे। या योजनेनंतर उद्धवजी ठाकरे साहेबांनी परवा मुख्यमंत्री येऊन गेले, सांगितलं की आम्ही 100 कोटीचे रस्ते ते मुख्यमंत्री असताना केले होते। परंतु उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना 152 कोटी रुपयाचे या शहरातले 23 रस्ते उद्धवजी ठाकरे साहेबांच्या निधीतून मुख्यमंत्री असताना झालेले, लक्षात ठेवा। 152 कोटी रुपये MSRDC ना 50 कोटी रुपये, MIDC ना 50 कोटी रुपये आणि नगर विकास विभागाने 51 कोटी रुपये देऊन ही निधी 152 कोटी रुपये
या शहरातल्या 23 रस्त्याला दिली होती। या शहरात शिवसेना प्रमुखाचं स्मारक उभा करायचा निर्णय आम्ही घेतला होता। काम सुरू केलं होतं, काम चांगल्या पद्धतीनं पुढे गेलं। या गद्दारांची सत्ता आली, हे शिवसेना प्रमुखावरचं बेगडी प्रेम दाखवतात। या 4 वर्षामध्ये शिवसेना प्रमुखाचं स्मारक पूर्ण होऊ शकलं नाही, साधा पुतळा होऊ शकला नाही, तिथलं काम होऊ शकलं नाही। जे काम झालं ते उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना, सुभाष देसाई साहेब पालकमंत्री असताना झालेलं आहे। आणि म्हणून बांधवांनो, हे काम शिवसेनेनं हाती घेतलं होतं। या शहरामध्ये उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना 174 कोटीचा सफारी पार्कचं काम मुख्यमंत्री उद्धवजी असताना मंजूर झालेलं आहे। त्या कामाची सुरुवात सुद्धा त्यावेळेस झालेली आहे। या शहरातले कचरा प्रक्रिया केंद्र शिवसेनेच्या काळात झालेले। या शहरात स्वतः आदित्यजी ठाकरे साहेब आले होते, सायकलचा ट्रॅक केला होता ठिकठिकाणी। आता या सायकल ट्रॅकचं काय झालेलं आहे तुम्ही जाऊन बघू शकता। आदित्यजी ठाकरे साहेबांच्या संकल्पनेतून इथं सायकल ट्रॅक झाला होता। टीव्ही सेंटरला आपण फुटबॉलचं मैदान केलं होतं, संभाजी राजे क्रीडा संकुल आपण केलं होतं। आज या क्रीडा संकुलचे हाल या 4 वर्षात काय झाले तुम्ही बघा। शिवसेनेच्या काळात या टीव्ही सेंटरचं शॉपिंग कॉम्प्लेक्स शिवसेनेनं केलं। या शहरामध्ये खैरे साहेब खासदार असताना भूमिगत गटार योजना आणली होती। या शहरात आधी कुत्रे आणि डुकर लोळत होते नाल्यामध्ये। खैरे साहेबांनी केंद्राच्या माध्यमातून भूमिगत गटार योजना आणली होती 374 कोटी रुपयाची। ही 374 कोटी रुपयाची योजना, भूमिगत गटार योजना शिवसेनेच्या काळात मंजूर झालेली आहे। या काळामध्ये वॉटर सिवरेज प्लांट असेल, हे शिवसेनेनं सुरू केलं। सगळ्यात महत्त्वाचं, कोविड असताना या संभाजीनगरचं मेडिकल हॉस्पिटल असेल, या संभाजीनगरची महानगरपालिका असेल, याचं अत्याधुनिकीकरण उद्धवजींच्या संकल्पनेतून झालं होतं। जी मेल्ट्रॉनची कंपनी होती तिची जागा होती MIDCची। या मेल्ट्रॉन मध्ये कोविड सेंटर त्यावेळेस सुभाष देसाई साहेबांच्या माध्यमातून शिवसेनेनं सुरू केलं होतं। महानगरपालिकेचं पहिलं कोविड सेंटर होतं। आज या कोविड सेंटरच्या माध्यमातून तिथं वेगवेगळे हॉस्पिटल नवीन करण्याचा प्रयत्न महानगरपालिका करते। 7 पत्र MIDCला लिहिलं। मी स्वतः 3 वेळेस राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंतांना भेटलो। या मेल्ट्रॉनची जागा महानगरपालिकेला मिळाली पाहिजे, नाम मात्र भाडेतत्वावर, पण फक्त इथं घोषणा होते, ही जागा महानगरपालिकेला अजून मिळाली नाही। 7दा पत्र MIDCला लिहिलेलं आहे, पण तो खऱ्या अर्थाने इथं कोविडचं सेंटर सुरू केलं होतं ते शिवसेनेच्या काळात उद्धवजी मुख्यमंत्री असताना। घाटीचं विस्तारीकरण त्याच राज्य सरकारने केलं होतं, उद्धवजी ठाकरे साहेबांनी याला मोठा निधी दिलेला होता। मी हे का सांगतो, मी फक्त टीका टिप्पणी करत नाही। शिवसेनेनं जे काम केलेलं आहे ते आपल्याला माहिती असलं पाहिजे। या शहरात शिवसेनेनं कवितेची बाग केलेली आहे। या शहरात शिवसेनेनं लोककलेची बाग केलेली आहे। या शहरात 70,000 LED लाईट केंद्राच्या माध्यमातून खैरे साहेब खासदार असताना मंजूर झालेले। 70,000 LED लाईट या शहरात जे लागले ते शिवसेनेच्या माध्यमातून लागलेले आहे। आणि म्हणून बांधवांनो, अशा पद्धतीने हे पुढे जाणारं शहर संभाजीनगर, ज्याला सुपर संभाजीनगर आम्ही म्हटलं होतं, हे सुपर संभाजीनगर मागच्या 4 वर्षात या गद्दार लोकांनी भ्रष्टाचाराचा अड्डा बनवलेला आहे। भ्रष्टाचाराचा अड्डा हे संभाजीनगर बनवलेला या गद्दार लोकांनी, या भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी ठिकठिकाणी भ्रष्टाचाराचे अड्डे इथं जमलेले। इथं परवा मुख्यमंत्री आले, टॉक शो नव्हता, तो फेक शो होता। या ठिकाणी त्यांनी बऱ्याच पर्यटनाच्या गप्पा मारल्या, पण तो आमच्या काळात सुरू आलेला वेरूळ महोत्सवाला साधे 5 कोटी रुपये पर्यटन विभाग देऊ शकला नाही। अरे आदित्य ठाकरे पर्यटन मंत्री होते, स्वतः वेरूळची लेणी, अजिंठ्याची लेणी कोपरा जाऊन आले। या वेरूळसाठी 100 कोटी रुपये आदित्यजी ठाकरे साहेबांसारख्या एका विजनरी नेतृत्वाने मंजूर केले। कोपरा या दोन्ही लेण्याचं आम्ही जाऊन आलो।
हे अजिंठा असेल, वेरूळ असेल, याचा विकास झाला पाहिजे. पर्यटन मंत्री स्वतः आदित्यजी ठाकरे साहेब दोनदा चारदा येऊन गेले. मुख्यमंत्र्यांनी परवा घोषणा केली, पण आमचा साधा एलोरा फेस्टिवल सुद्धा तुम्ही करू शकले नाही. मी आताचे पर्यटन मंत्र्याला मागच्या काळात म्हणलो, महाबळेश्वरला तुम्ही 5 कोटी रुपये देता, संभाजीनगरला सुद्धा पर्यटन महोत्सव, या वेरूळ महोत्सवासाठी पैसे द्या. 1 रुपया येऊ शकला नाही. फक्त निधी अभावी इथला वेरूळ महोत्सव होऊ शकला नाही. बांधवांनो, या शहरातले अनेक उपक्रम बाहेर पळवण्याचा प्रयत्न झालेला आहे. या शहरात स्कूल ऑफ प्लॅनिंग आर्किटेक्चर येणार होतं, SPI येणार होतं, हे नागपूरला पळवून नेलं गेलं. या शहरात ज्यावेळेस साईचं सेंटर यायचं होतं त्यावेळेस आम्हाला आश्वासन दिलं गेलं की स्कूल ऑफ आर्किटेक्चर या संभाजीनगरात स्थापन केलं जाईल. परंतु देवेंद्रजी फडणवीसांच्या सरकारने हे स्कूल ऑफ आर्किटेक्चर संभाजीनगरात आणलं नाही, नागपूरला घेऊन गेलेले. बांधवांनो 1680 कोटी रुपयाची उद्धवजी ठाकरे साहेबांनी सुरू केलेली योजना आज 2760 कोटी रुपयाची झालेली आहे. 2022 पर्यंत 1680 असणारे 2760 का होतात? 1050 कोटी कोणाच्या खिशात जाणार आहे? जी 1680 कोटी योजना होती, परवा मुख्यमंत्री म्हटले 1600 कोटी राज्य सरकारचे, 1000 कोटी केंद्र सरकारचे. मुख्यमंत्री साहेब, आपण फार खोटं बोललेले या संभाजीनगरला.